श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात। परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते। पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असे विचारते। तेव्हा मुलं मी आहे असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात। पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते, म्हणून याला मातृदिन असेही म्हणतात। पिठोरी अमावस्या लहान मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येते। या दिवशी सायंकाळी अंघोळ करून 8 कलश स्थापित केले जातात। त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते। तांदूळाच्या राशीवर 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात। तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो। देवी पार्वतीने श्रावण अमावस्येच्या दिवशी 64 योगिनींसह पिठाच्या मूर्ती तयार करून गणेशाची पूजा केली होती, कारण तिने इंद्राच्या पत्नीला सांजोपाच्या संकटातून वाचवले होते। या पूजेमुळे इंद्राच्या पत्नीला शूर आणि निरोगी पुत्र प्राप्त झाले। या कथेतून देवी पार्वती आणि योगिनींच्या सामर्थ्यांबद्दल तसेच पिठाच्या मूर्तीच्या पूजेमुळे मुलांना उत्तम आरोग्य आणि सामर्थ्य मिळते हे दाखवून दिले जाते। देवी पार्वतीने पिठापासून मूर्ती बनवल्या होत्या, त्यामुळे याला पिठोरी अमावस्या असे नाव पडले। असे मानले जाते की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांना संततीचे सुख देते।